30 वर्ष झाली सर्व वारकऱ्यांची सेवा करतात. कवरी वर्ष झाली सेवा करतात. 2 किलोमीटर कमी केलं आम्ही पाय चालून चालून धावल्यामुळे. विठ्ठल 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 विठ्ठल. तुझ्या भेटीसाठी किती हा जीव आतुरला, तुझ्या भेटीसाठी किती हा जीव आतुरला. आलो शरण तुला देवा हरी विठ्ठला, आलो शरण तुला देवा हरी विठ्ठला, आलो शरण तुला देवा हरी विठ्ठला. आता आपण 2 वाजता आज सुद्धा उठलेलो आहे. 3:30 वाजता पायवाट चालू केली. आता बघू शकता आम्हाला इथे पालखी लागलेली आहे, गाड्यांचं ट्रॅफिक जॅम पण आहे, लोक इथे तिथे झालेले आहे. ज्याची भीती होती ते झालं. पालखीसोबत चालणं म्हणजे पुण्यच असतं, पण आपण त्या मार्गाने जात नाही, आपण शॉर्टकटने जातो. तर आपण शॉर्टकटने जातो जेणेकरून आपण इथे सर्व जमलेलो आहे की जेणेकरून कोण इथे तिथे नाही झालं पाहिजे. कारण की आता तर अंधार आहे अजून, म्हणजे सूर्य पण नाही उगवलेला आहे. तर दिवसाला लोक इथे तिथे होतात, भेटत नाही, तर अंधारात तर प्रॉब्लेम होऊ शकते. म्हणून आता इथे सर्वजण थांबलेले आहे. थोड्याच वेळात आपण आपली पायवाट चालू करू सगळेजण आल्यावर. तर भेटूया पुढे. रामकृष्ण. नाही योगेन या ठर योगेन असं आहे बा असं पण यावं. खुर्चीवर आले की रामकृष्ण. हां असा कसंही उतरा उलट सारखं उतरा. बोल बोल काय भोगड्यातून येतो त्याला चालू आहे आमचं. किलोमीटर वाटवायला 2 किलोमीटर कमी केलं आम्ही पाय चालून चालून धावल्यामुळे जास्त आपण काम होत नाही आहे.
रामकृष्ण. तर फायनली आम्ही पोचलेलो आहे सोन्याची जेजुरी 10 वाजता. तर आता आमचं मुक्काम आहे. अपडेट देईन. भरपूर म्हणजे भरपूर ऊन होतं. इतकं ऊन आणि पालखी गचडी बरंच काय प्रकरण घडलं. तर एक्सप्लेन करीन नंतर. जरा फ्रेश होतो. भेटतो थोड्या वेळात. रामकृष्ण हरी. तर आता आम्ही चाललेलो आहे भंडाऱ्याला. दांडेकर चाळमध्ये भंडारा आहे. मस्त वगैरे फ्रेश वगैरे झालो. झोप केली पूर्ण. कारण की पहाटे उठतो तर बरीच लोक झोपेत चालतात. तर पडल्या झोप लागते मजबूत. तर मजबूत झोपलो. जेवायची इच्छा पण नव्हती. पण काय करणार, खाशील तर चालशील ना. त्याच्यामुळे आम्ही चाललेलो आहे सर्व जेवायला. जेव्हा आम्ही निघालो पहाटे 5 वाजता काले लॉन्चमधून सकाळी 4 वाजता जेव्हा आम्ही इथे जेजुरी जवळ निघत होतो तेव्हा ना आम्हाला जो पब्लिकचा जो सागर समुद्र असं वाटलं का सागर समुद्र चालत होता रस्त्याला. असं वाटलं का आम्ही एकटेच चालत होतो. पण तसं नाही झालं. असं वाटतं का समुद्र चालत होता. जो पब्लिक चालत होता असं वाटलं का समुद्र चालत होता. एवढी पब्लिक ज्ञानेश्वरची पालखी चालत होती तेव्हा. एवढी का असं मन भरून गेलं. असा सोला आम्ही केव्हा कधीच नाही पाहिला आणि नाही पाहायला भेटायचा. पण हे चांगलं झालं आम्हाला. हे त्यांनी नशीब भेटलं. काय पालखी भेटली ज्ञानेश्वराची. ते चांगलं झालं. हेच बोलणार. रामकृष्ण हरी. तर रामकृष्ण हरी. माऊली. तर मला हे भाग्य दुसऱ्यांदा लागलेलं आहे. गेल्या वर्षी बुधागलीसोबत आलेलो तेव्हासुद्धा मला ज्ञानेश्वर माऊलींचीच पालखी भेटली. आणि आजही आपल्याला ज्ञानेश्वर माऊलींची पालखी भेटलेली आहे. तर या पालखीसोबत आपण चालत होतो तर असं वाटत पण नाही की मुक्काम आलं पाहिजे. आपले पाय बस असं वाटायचं की चालतच राहावे. जेजुरीचे पुढे पालखी झाली तसंच चालत राहावे. एवढी मजा. आणि रस्त्यात एवढं खायला भेटतं ना की काय बोलणार. माझ्या जेजुरीच्या खंडेराया बसला तू घोड्यावरी. तुझे गडाला 9 लाख पायरी. माझ्या जेजुरीच्या खंडेराया बसला. रामकृष्ण हरी माऊली. तुम्ही बघू शकता आज आपल्या माऊलीने हार दांड्यावरून आहे. त्यांनी आज पूर्ण भक्तांची सेवा केलेली आहे. अन्नपूर्णा पुरवलेली आहे. कारण की सर्व भक्तांना वारकऱ्यांची सेवा हीच विठ्ठलाची सेवा. तुम्ही आमची सेवा नाही केलेली आहे. तुम्ही साक्षात पांडुरंगाची सेवा केलेली आहे. तुमचं हे अन्न 30 वर्षापासून सेवा करतो. ही चालू आहे आणि वाढतच चालले. असं काय नाही. आणि माऊली येतात दान धर्म करतात त्यांच्याच पैशातून आम्ही सेवा करतो. आमचं काय नाही. फक्त आम्ही माऊली सेवा करतो. नक्कीच ही आपली पुण्याई आहे. जय मल्हार. एलकोट सदानंदाचा आई माऊलीचा. हरा हरा. बोल कुंडलिका वरदे. हरी विठ्ठल. श्री ज्ञानदेव तुकाराम. पंढरीनाथ महाराज की जय. बोल सियावर रामचंद्र की जय. ओम नमो पार्वती पते. हर हर महादेव. आई एकविरा माते की जय. सदानंदाचा एलकोट. येरकोट. जय मल्हार. 30 वर्ष झाली सर्व वारकऱ्यांची सेवा करतात. कवडी वर्ष जाईल सेवा करतात. नाही का तांड्या सकाळची जाणे फिरलाय. माऊली साथ देते म्हणा. रामकृष्ण हरी. रामकृष्ण हरी. दांडेकरांची भरपूर सेवा केली आमची. आणि असं म्हटले की तुम्ही आमचे व्हिडिओ बघतात त्यांना आवडतात. खूप बरं वाटलं. रामकृष्ण हरी. एवढं प्रेम पाहून डोळ्यातून अश्रू आले. बस असंच प्रेम सर्वांना बघू शकता. भेटवस्तू दिली. सर्वांचा सत्कार केला थोडक्यात. पण ही सेवा भरपूर केली. जेवण पण एकदम सुंदर होतं. एकदम घरची आठवण आली. आमच्या माऊलीने आमची भरपूर सेवा केलेली आहे आणि बरीच वर्ष सेवा करतात. आम्हाला 2 प्रेमाचे घास देऊन आईची
कृपा केलेली आहे आणि भेटवस्तू देऊन बापाची सुद्धा कृपा केलेली आहे. तर आमच्यावर भरपूर तुम्ही सेवा करून धन्यवाद, तुमचे आभार मानत आहे. 2 घास देऊन सुद्धा आम्हाला उपयोगी पडतील अशा, वारीला काम येतील अशा 2 गोष्टी पण दिलेल्या आहे, म्हणजे वस्तू पण दिलेल्या आहे, जेणेकरून आम्हाला त्या वारीला काम येतील. आम्ही जेव्हा जेव्हा या वस्तूकडे बघू तेव्हा तेव्हा आम्हाला तुमची आठवण येईल. रामकृष्ण हरी. कुंडलिकावर दे श्री ज्ञानदेव पंढरीनाथ भगवान की, माऊली ज्ञानेश्वर महाराज की, जगद्गुरु श्री संत तुकाराम महाराज की, परम पूज्य माता पिता की जय, सिनेमादेव महाराज की, सदानंदाचा, आई माऊलीचा, हरा हरा, आई एकविरा माते की, अनंत कोटी ब्रह्मांड नायक राजाधिराज योगीराज परमब्रह्म श्री सच्चिदानंद सद्गुरु साईनाथ महाराज की जय. रामकृष्ण हरी. दल तुम्ही लोक इथे आलात आणि मला हे कळलं की तुम्ही वर्सोवा डोंगरीकर भजन मंडळ म्हणा किंवा तुमची वारकरी मंडळ म्हणा, तुम्ही लोक इथे आलात आणि तुम्ही संपूर्ण वारी पायी वर्सोव्यावरनं पंढरपूरपर्यंत करणार आहात, हे ऐकून अतिशय आनंद झालेला आहे. आणि त्यामुळे जो तुम्हाला प्रसाद वाटला, इनफॅक्ट तुमच्याकडनं आम्हाला सुद्धा थोडासा प्रसाद मिळाला. धन्यवाद. रामकृष्ण हरी. आणि आपल्यासोबत हरिविजयसुद्धा आहे. त्यांनी 2500 जास्त वाऱ्या केलेल्या आहे आणि त्यांनी वारी एक अशी केली की पंढरपूरला चालत गेले आणि पुन्हा चालत घरी आले अशी. आणि तुम्ही बघू शकता जेवढी नावं घेणार तेवढी कमी आहे त्यांची. तर त्यांच्याकडूनच आम्हाला जेणेकरून तरुण मुलं, छोटी छोटी लहान मुलं 14 वर्षाची, 15 वर्षाची, 13 वर्षाची सुद्धा आमच्यासोबत येत आहे वारीला. हे करून आम्हाला भरपूर आनंद होते. यंदा तर 100 तरुण मुलं आहे, म्हणजे अंडर 20, 20 वर्षाच्या खाली जी 100 मुलं जास्त आहे वर्षावरून. हीच प्रेरणा आम्हाला हरिविजय, मसानदेवी, जे 30 वर्ष 35 वर्ष ज्यांनी वाऱ्या केले, जसे काय प्रल्हाद पिकले झाले, भाटे झाले, सुभाष शिपे झाले, नावं जितकी घेणार तितकी कमी आहे. ज्यांनी 30 ते 35 वाऱ्या केलेल्या आहे पायी, कावाडावर नेऊन, कावाडावर जसं की स्वतः कावड टुकायचं, स्वतः जाऊन जेवण बनवायचं, स्वतःच सगळं करायचं, जिथे भेटेल तिथे झोपायचं, असे त्यांच्या परिस्थितीमध्ये वाऱ्या केलेल्या आहे. आम्हाला तर, आमच्या पिढीला तर सर्व हातात भेटतं, म्हणजे त्यांच्या कृपेने. तर आम्हाला भरपूर इझिली होतं आहे पंढरपूरची वारी करताना. बस त्यांच्यासाठी पांडुरंगाशी हीच प्रार्थना करीन. रामकृष्ण हरी. तर आता बघितलं असेल दांडेकर वारकरी सेवेकरणी आपल्याला भरपूर सेवा केली. त्यात आता कोणाचं नाव राहिलं असेल, जशी की आपला संदीप भांजी माऊली झाली, भरपूर माऊली झाली, तर क्षमा करावी. कारण की सर्वांनी तुम्ही खूप मेहनत केली. तुमचा हा पराक्रम बघून, म्हणजे तुमचं हे पुण्य बघून आम्हाला स्वतः ऊर्जा येत आहे. आणि तुमची ज्या गोष्टी ऐकतो ना, तुम्ही एवढ्या वाऱ्या केल्या 35-30, तुम्ही काय काय केलं. जेव्हा तुमच्यासोबत आपण चालतो, जेव्हा तुम्ही तुमचा आम्हाला अनुभव शेव करता, तेव्हा आम्ही त्या इमेजमध्ये असे घुसले जातो की असं आम्हाला वाटतं की आम्ही पण त्या काळामध्ये तुमच्यासोबत चालतो. ते तुम्ही भरपूर कष्टाने वाऱ्या केलेल्या. ते कुणाचं नाव राहिलं असेल तर मला क्षमा करावे, कारण की आपले वेसावे वारकरी आहे आपण. तर काय राहिलं असेल तर मी हेच बोलीन की वेसावचा छोटा मुलगा समजून मला क्षमा करावे. कुणाचं काय नाव वगैरे राहिलं असेल तर बस एवढंच बोलीन. रामकृष्ण हरी.